माझं नाव नवनाथ पंढरीनाथ गवळी. मला एक सांगाल की आता जे काही महिलेने एका लैंगिक शोषणाचे तुमच्यावर आरोप केले, तुमचं स्पष्टीकरण काय? याबाबत मी स्पष्टीकरण असं देतोय की हा जो विषय आहे हा 8 महिन्यापूर्वीचा आहे काय, आणि त्याच्यानंतर माझ्यावर दोषारोपपत्र दाखल झालं होतं. सदर विषय न्यायालयात गेला होता. तिथं एक पुराव्याअभावी मला निर्दोष हे होऊन मला जामीन पण मंजूर झाला होता काय. पण आता हे बाहेर काही घटनांचं एक हे झालेलं आहे काय. त्याच्यामध्ये काय होतंय, काही सत्य असन तर असत्य, असत्य असन तर सत्य, अशा विषय चालू आहे काय. आणि मग त्या बाबतीत यांनी परत एकदा वरती परत डोकं काढलेलं आहे. आणि असं कधी घडलंच नाही का बुवा आम्हाला समजा कोर्टाची तारीख आहे, आम्ही गेलो नाही काय. यांनी म्हटले बा जामीन नाही, जामीन पण झालेला आहे त्या गोष्टीचा काय. हे जे आरोप केलेत काही जाणीवपूर्वक तुमचे काही वाद आहेत किंवा कशामुळे काय असं काही? हे जे आरोप आहेत हे 8 महिन्यापूर्वी या जागेच्या संदर्भात वाद झाले होते. समोर त्यांचा असा विषय होता का डायरेक्ट बुवा एक ट्रस्ट करून हा विषय इथं हे करू काय. परंतु अगदी ह्या लोकांनी माझ्याकडून जे इथं समजा मंदिरासाठी एक देणगी स्वरूपात काही दिलं असेल, ते सुद्धा माझ्याकडून रक्कम मला हानमार करून माझ्याकडून जबरदस्तीनं चेक लिहून घेऊन ते सुद्धा त्यांनी परत घेतलेले आहेत. जे तुमच्यावर आरोप होत आहेत ते काही हेतुपूर्वक होत आहेत, तुमचे काही बाकीचे काही वाद होते त्याच्यामुळे ते होत आहेत, काय काय त्याच्या पाठीमागचं कारण आहे? त्याचं कारण तेच आहे की ह्या ज्यावेळेस मंदिराचा विषय झाला जागेचा काय, त्याच्यानंतर हे सगळे वाद उफळून आले काय. साधारणतः वाद काय होता त्याचा? वाद असं होतं का समोरच्यांचं म्हणणं होतं की बा याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घ्या किंवा मला इथे सेपरेट एक रूम बांधून द्या काय, अशा पद्धतीचा विषय होता. पण मी सांगितलं नाही काय, आज बाबा तू एकटा इथे येणार नाही काय, आपल्याकडे येणारे वक्त कंपनी भरपूर आहे काय काय. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला नकार दिला होता. जे या संदर्भातली जी तक्रार आहे ती साधारणतः 19 ऑगस्ट 2025 या तारखेला त्या संबंधित महिलेने आपल्याकडे केलेली होती. त्यानुसार आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पूर्ण कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्या संबंधित आरोपीविरुद्ध दोषारोपपत्रसुद्धा न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे. आता सुद्धा त्या महिलेची किंवा इतर कुणाचीही या संदर्भात अशी काही तक्रार असेल तर त्यांनी कुठल्याही प्रकारे भीतीच्या वातावरणामध्ये न राहता पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. या ठिकाणी पोलीस त्यांना पूर्णपणे कायदेशीर सहकार्य करतील. त्याचबरोबर इतरही काही अशाच पद्धतीने काही प्रकार असतील तर त्या अनुषंगानं सुद्धा जर कोणाची तक्रार असेल कोणत्याही स्वरूपाची त्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. आपण पोलीस पूर्णपणे कायदेशीर सहकार्य करायला तयार आहोत.